पुण्यामध्ये राहून जर आतापर्यंत ह्या गोष्टी ट्राय केल्या नसतील ना तर पुण्यात राहून काय उपयोग नाही बरं का. कडक आहे, कडक कडक. तशी तर माझी कंपनी सुद्धा पुण्यामध्येच आहे, पण मी मागच्या 4 महिन्यात आज पहिल्यांदा आलो बाई पुण्यामध्ये. बिकॉज आज होती माझी एक्झाम, जी भारत इलेक्ट्रॉनिक्स एक्झाम होती. आज सकाळ सकाळी मला माझ्याच कंपनीचे माझे इंजिनियर मित्र भेटले. आता 4 कॉर्पोरेटवाले आणि 1 फील्डवाला जर आम्हाला समोर आला तर काय होणार? काय नाही होणार बाई. चहा पिणार आणि ते ऑफिसला जाणार आणि मी एक्झामला जाणार. आणि एक्झामला आलो, एक्झाम दिले सुद्धा. आणि एक्झामचा बाई पेपर बाई होता बाई, बरा होता. ठीक. त्याची स्वप्नील आणि हा भाऊ सुद्धा कराडचा आहे बाई, आणि माझा कंपनीतला सिनियर. आणि वयाच्या 11 वर्ष बाईनं पुण्यामध्ये काढल्या म्हणा. तर पुणे जर जास्त याला माहित आहे. सो हा घेऊन आला मला पुण्यातली एका खाऊ गल्लीमध्ये. इथं आल्यावर पहिला आयटम ट्राय केला बाई शाबू वडा. आणि ह्याच्यातली मला बेस्ट गोष्ट ही वाटली की ह्याच्यामध्ये ना फक्त दही नव्हतं, तर दही बरोबर काकडी होती. दही काकडी वडा जरा वेगळा युनिक कॉम्बिनेशन. ना पुढच्या साईडला ना इथं दाल खिचडा म्हणून एकदम फेमस आयटम भेटतो, आणि तो एकदा ट्राय करूया म्हटलं. स्वप्नील म्हणून तर नॉर्मल दाल खिचडा घेतला, पण मला बाई पाहिजे होता तो तडका वेडका द्यायला जरा खतरनाक दाल खिचडा. ते बघून जरा फाटली, पण जरा पहिला घास काढला तशी मजा वाटली आणि भारी होतं बाई. भाऊ मला पुढच्या स्टॉलवरती घेऊन आला, आणि इथं आल्यानंतर आता तोच म्हणतोय मला की बाई आपण काय खात नसतो, आपली कॅपॅसिटी संपली. बाई एक घास का म्हणलं टेस्ट करू म्हटलं. आणि तर रगडापुरी पण बाई भारी लागली. आणि हा जी लोकेशन आहे ना PMC मेट्रो स्टेशनची जस्ट पाठीमागच्या साईडला आहे, तर तुमच्या जवळच्या माणसाला नक्कीच तुम्ही ते घेऊन येऊ शकता. अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम सक्सेसफुल झाला आहे. मित्र पाहिजे आपल्याकडे जो शनिवार रविवारी का मला सुट्टी काढून ना आपल्याला पुणे वगैरे फिरवल. तर थँक्यू चालू आहे ना मग.